निलंगा तालुक्यातील सिंदखेड गुराळ रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। पावसाळ्यात शेतकऱ्यांना जीवघेणा प्रवास या रस्त्यावरून करावा लागतोय। लातूरच्या निलंगा तालुक्यातील सिंदखेड गुराळ रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली। लातूर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरून शेतकरी जीवघेणा प्रवास करताय। निवडणूक आली की स्थानिक लोकप्रतिनिधी वेळोवेळी आश्वासनं देतात, मात्र अद्यापही हा रस्ता पूर्ण होत नाहीये। 15 ते 20 वर्ष झाली आहे या रस्त्याचं काम रखडलेलंच आहे। लातूरच्या निलंगा तालुक्यातील सिंदखेड ते गुराळ दरम्यानचा जो शेतरस्ता आहे तो शेतरस्ताच्या अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। त्याच्यामुळे नागरिकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागतोय। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा जो रस्ता आहे तो पुढे जाऊन लातूर जहिराबाद राष्ट्रीय महामार्गाला या ठिकाणी मिळतोय। या सिंदखेड गावातले काही नागरिक माझ्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की नेमकी काय अडचण आहे, केव्हापासून ह्या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं। हा जो रस्ता आहे निजामकालीन काळामधला आहे आणि तेव्हापासून आमच्याकडे ना कुठल्याच प्रकारचा नेता, पंचायत समितीचा सदस्य असेल किंवा जिल्हा परिषदचा सदस्य असेल, कोणत्याही नेत्यांनी इकडून फिरकून पाहिलं नाही। कधीपासून हे सगळं आहे, काही मागणी केली आहे तुम्ही आजपर्यंत? मागणी बरेचदा झाली आहे ह्याची, किती वर्षापासून? 10-12 वर्षापासून चालू आहे। प्रशासनाकडे मागणी केल्याच्या नंतर सुद्धा किती दिवसापासून हे प्रलंबित आहे आणि आता पुढची मागणी काय असणार आहे? येळनूर गुंजरग्याला शिवरस्ते, पांढर रस्ते सगळे झाले, दातकी चिंचोली, बांगार चिंचोलीला झाले, लिंबाळ्याला झाले, मधुनसूरला झाले। या भागात भरपूर शिवरस्ते, पानंद रस्ते पूर्ण झाले। सिंदखेडला पहिल्यापासून शिवरस्ता बी नाही, पानंद रस्ता बी नाही। हाच मार्ग पुढे जहिराबाद लातूर महामार्गाला जोडला जातोय, परंतु मागच्या 10 ते 12-15 वर्षापासून या ठिकाणी ह्या समस्या, रस्त्याची समस्या तर आहेच, परंतु पावसाळ्या मात्र या ठिकाणी जाणारे जे 100 ते 200 शेतकरी आहेत यांना सुद्धा या ठिकाणी मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय। दिवसाची समस्या वेगळी आहे आणि संध्याकाळची समस्या वेगळी आहे, त्यामुळे प्रशासनाने योग्य वेळी या ठिकाणी दखल घ्यावी आणि हा सगळ्या रस्त्याचा प्रश्न हा जो मार्गी लागावा आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा या गावकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष द्यावं अशी मागणी सुद्धा आता सिंदखेडच्या नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। अजय घुडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।